धन निरंकारजी. प्रवृत्ती आणि निवृत्तीबद्दल बोलायचं असेल तर निवृत्ती हा आपल्याला देवाच्या जवळ नेतो आणि प्रवृत्ती हा देवापासून दूर नेतो. निवृत्ती म्हणजे सर्व वासनांचा त्याग करून या परमात्म्याशी एकरूप होणे आणि प्रवृत्ती म्हणजे या प्रपंचाशी एकरूप होऊन या वासनामध्ये अनेक विकारांमध्ये गुंडाळून जन्ममरणाच्या चक्रामध्ये फिरत राहणे. तर संत महात्मे सांगतात तर या प्रवृत्तीपासून अनेक दुःख यातना आपल्याला भोगावे लागतात. या मायेपासून प्रवृत्त होऊन आपण या प्रपंचाशी एकरूप होऊन संसार करत असतो. आपल्याला अनेक यातना अनेक दुःख भोगावे लागतात. आपल्यामध्ये अनेक वासना भरून राहतात, म्हणून अनेक कष्ट या जीवाला भोगावे लागतात. म्हणून प्रवृत्त झालेल्या व्यक्तीला अनेक प्रकारचे मरणकाळी दुःख भोगावे लागतात. काळ हा केव्हा येतो त्याची वेळ काळ ठिकाण कोणालाच माहित नाही. तो जसं मांजर उंदरावर झाप घालतो तसं काळ आपल्यावर टपून बसलेला आहे. प्रवृत्त होणाऱ्या व्यक्तीला काळ खूप मोठा दुःख देणार आहे. निवृत्त व्यक्तीला या मरणाचा भय वाटत नाही, म्हणून ते अंत्यकाळी सुद्धा त्या चिदानंद स्वरूप परमात्म्यामध्ये विलीन होऊन आपले शरीर सोडत असतात. परंतु प्रवृत्त व्यक्ती मरणाचा भय राखून या प्रपंचामध्ये आपला संसाराचे ओझे वाहत असतो. त्याच्या मनामध्ये अनेक विकार गुंडाळलेले असतात, म्हणून ते मरणकाळी भय राखून ठेवतो. प्रवृत्त व्यक्ती आपल्या मनामध्ये अनेक वासना भरल्यामुळे ज्यावेळेस मरण येते त्यावेळेस मेलो रे बाबा, मला वाचवा रे बाबा, दुःखाने आक्रंदन करीत असतो. या संसारामध्ये वागत असताना या मायेपासून निवृत्त होऊन वागणे अत्यंत गरजेचं आहे. या प्रपंचामध्ये प्रवृत्त होऊन राहण्याने व्यक्तीला अनेक प्रकारचे जन्ममरणाचे दुःख भोगावे लागतात. काळ एकदा आपलं शरीर नाश केल्यावर सोडत नाही. या जीवात्म्याला सूक्ष्म शरीरामध्ये असताना अनेक दुःख यातना भोगाव्यास लावतात. काळ आपल्या कर्मानुसार या जीवात्म्याला दुःखाच्या नरकामध्ये ढकलतो आणि अनेक यातना भोगल्यानंतर या मृत्यूलोकामध्ये गर्भधारणा करून अनेक दुःख कष्ट भोगाव्यास भाग पडतात. शास्त्रामध्ये अनेक मोठी दुःख यातना म्हणजे ते गर्भयातना आहे. संत महात्मे सांगतात, काय सांगू गर्भेचे यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. असे महात्मे सांगतात, गर्भाची यातना खूप मोठं भयंकर यातना आहे. ज्या ठिकाणचं आपण बोलण्यासाठी सुद्धा त्याचा उच्चार करत नाही, अशा मळ मूत्राने भरलेल्या, रक्त दुर्गंधीने भरलेल्या योनीद्वारे आपल्याला जन्म घ्यावयास भाग पाडतो. आणि अशा अपवित्र स्थानामध्ये जन्मून हा मनुष्य आपण मोठे पवित्र आहे असे सांगून घेतो. खर तर हा शरीर अपवित्र आहे. या शरीरामध्ये राहणारा जो चिदानंद स्वरूप आत्मा आहे तो पवित्र आहे. म्हणून त्या प्रपंचाशी निवृत्त होऊन आत्मज्ञान साधन आपलं भलं करून घ्यायचं आहे. धन निरंकारजी.